विद्यार्थी आणि पालकांच्या मनातील प्रत्येक प्रश्नाला मिळणार थेट उत्तर. 10वी-12वी नंतर पुढे काय? योग्य निर्णय, उज्ज्वल भविष्य. बेसिकली फार्मासिस्ट हा डॉक्टर आणि पेशंट यांच्यामध्ये प्रत्यक्ष दुवा म्हणून काम करत असतो. समाजामध्ये करिअर करण्याच्या खूप वेगवेगळ्या संधी आपल्याकडे उपलब्ध आहेत. तर सर्वात पहिल्यांदा विद्यार्थी स्वतःचं मेडिकल शॉप ओपन करू शकतो, म्हणजे तो एंटरप्रेन्योर होऊ शकतो. तर हॉस्पिटल फार्मसी आणि कम्युनिटी फार्मसी इथे त्यांना फार्मासिस्ट म्हणून जॉब करण्याची संधी मिळू शकते. त्यानंतर एम्प्लॉई, स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन असे वेगवेगळ्या गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये सुद्धा फार्मसीसाठी नोकरीच्या संधी अवेलेबल आहे. डिप्लोमा फार्मसी एक महत्त्वाचं क्षेत्र आहे की जिथे CET परीक्षेची आवश्यकता नाही आहे, पण तरी ते काय करू शकतात, डिप्लोमा फार्मसीमध्ये येऊ शकतात. तो इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी तयार आहे का, किंवा फार्मसीच्या सर्व्हिस सेक्टरमध्ये काम करण्यासाठी तयार आहे का, ह्या सगळ्या गोष्टींचं स्क्रीनिंग केलं जातं आणि त्यानुसार मग त्याला नोकरीच्या संधी अवेलेबल करून दिल्या जातात. 10वी झाली, 12वी झाली, आता पुढे काय? या कोकण सात लाईव्हच्या विशेष भागात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या आणि वेगानं प्रगती करणाऱ्या क्षेत्राविषयी, अर्थात फार्मसी क्षेत्राविषयी. 12वी नंतर फार्मसीमध्ये करिअरच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत, या क्षेत्रात कोणकोणते जॉब्स मिळू शकतात, फार्मसी क्षेत्राचं भविष्य कसं आहे आणि विद्यार्थ्यांनी या क्षेत्राकडे का वळालं पाहिजे, या सर्व विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत भोसले नॉलेज सिटीच्या फार्मसी विभागातून फार्मसी तज्ज्ञ सत्यजित साठे सर. सर, आपलं मनपूर्वक स्वागत या विशेष भागामध्ये. थँक्यू मॅडम. सर, आपण डी फार्मसीविषयी सुरुवातीला आता आपण जाणून घेणार आहोत. तर वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज विषयी तर माहिती घेणारच आहोत, पण सुरुवातीला हे क्षेत्र नेमकं काय आहे आणि डी फार्मसी म्हणजे नेमकं काय? सर्व श्रोत्यांना नमस्कार. सर्वप्रथम कोकण सात लाईव्हचे आणि आपल्या संपूर्ण टीमचे हार्दिक आभार की तुम्ही या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी मला इथे बोलवलं. सर्वप्रथम फार्मसी क्षेत्र म्हणजे आज समाजामध्ये आपण जेव्हा पाहतो की फार्मसी हा शब्द ऐकल्यानंतर की औषध दुकान आणि औषध दुकानामध्ये काम करणारी लोक, इतकंच काहीसा अर्थ फार्मसीच्या संदर्भात समाजामध्ये अभिप्रेत आहे. तर फार्मसी क्षेत्र एवढंसं छोटंसं नाही आहे. तर त्याच्यामध्ये फार्मसी हे अत्यंत वेगानं वाढणारं क्षेत्र आहे जे डिरेक्टली समाजसेवेशी जोडले गेलेलं आहे. फार्मसीमध्ये विद्यार्थ्यांना अनेक वेगवेगळ्या संधी मिळतात. जसं की फार्मसी हा हेल्थकेअर सेक्टरमधला एक महत्त्वाचा पार्ट आहे. याच्या हेल्थकेअर सेक्टरमधून तुम्हाला जे डॉक्टर आणि पेशंट यांच्यामध्ये काम करणारा महत्त्वाचा दुवा म्हणून फार्मासिस्ट काम करत असतो. औषध निर्मिती, फार्मसीचं महत्त्वाचं, फार्मसी म्हणजे त्याचा अर्थ आहे की औषध निर्माण शास्त्र. तर औषध तयार करण्याच्या वेगवेगळ्या टेक्निक्स, वेगवेगळ्या संधी तेथे मिळत असतात. दुसरं रिसर्च, ह्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे की वेगवेगळे आजार समाजामध्ये येत असतात आणि त्या वेगवेगळ्या समाजामध्ये येणाऱ्या आजारांना ट्रीट करण्यासाठी वेगवेगळी औषधं लागतात. मग नवीन औषधांची निर्मिती करणं हा त्यातला एक सर्वात महत्त्वाचा पार्ट असतो. तेव्हा मग औषध निर्मितीमध्ये नवीन औषध शोधणं ह्या संकल्पनेला फार्मास्युटिकल रिसर्च असं म्हणतात. तर हा फार्मास्युटिकल रिसर्च हा एक महत्त्वाचा पॅरामीटर आहे. दुसरं, जिथं औषध ॲक्च्युली तयार केलं जातं तो एक फार्मास्युटिकल इंडस्ट्री, जिथं औषधाची ॲक्च्युली निर्मिती केली जाते. आणि मग हे सोडून सेवा सेक्टर, सर्व्हिस सेक्टर एक शिल्लक राहतो की जिथे हॉस्पिटल फार्मसी किंवा कम्युनिटी फार्मसी म्हणजेच हॉस्पिटलमधून औषधांची पेशंटला देवाणघेवाण करणं. कम्युनिटी फार्मसी म्हणजे समाजातल्या लोकांना औषध दुकानातून औषध खरेदी करून देणं. आणि सगळ्यात शेवटचा महत्त्वाचा मुद्दा की एंटरप्रेन्योरशिप म्हणजे स्वतःचा औषधाचा व्यवसाय सुरू करणं किंवा औषध दुकान सुरू करणं. तर अशा वेगवेगळ्या संधींचा याच्यामध्ये समावेश असतो आणि हे एवढं सगळं मोठं मिळून फार्मसी क्षेत्र बनतं. हे नुसतं मेडिकल दुकान असा अर्थ त्याच्यामध्ये अभिप्रेत नाही आहे. तर हा एवढ्या सर्व गोष्टींचा त्यांच्यामध्ये समावेश असतो. आता अनेकांना याबाबतची माहिती नसते, म्हणजे फार्मसी म्हणजे नेमकं काय आहेत आणि त्यात किती करिअरच्या अपॉर्च्युनिटीज आहेत. तर नेमकं याचसाठी आज आपण या विषयावर बोलणार आहोत आणि माहिती जाणून घेणार आहोत. पण त्याचबरोबरीनं फार्मासिस्ट म्हणून महत्त्वाची भूमिका असते, तर ती कोणती आणि त्यांचं काम नेमकं कसं चालतं? ॲक्च्युली फार्मासिस्ट होण्यासाठी प्रथमतः फार्मसीचं शिक्षण घेणं गरजेचं आहे.
आणि फार्मसी शिक्षण घेतल्यानंतर मग तुम्हाला फार्मासिस्ट ही संधी किंवा उपाधी तुम्हाला मिळते. फार्मसीमध्ये बेसिकली 3 वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस असतात. अगदी फार्मसीमधला बेसिक आणि अगदी सुरुवातीचा कोर्स आहे म्हणजे जो 12वी सायन्स नंतर केला जाणारा कोर्स 2 वर्षाचा डिप्लोमा इन फार्मसी कोर्स. या डिप्लोमा इन फार्मसी कोर्समध्ये विद्यार्थी 12वी सायन्स असावा असा अभिप्राय आहे. विद्यार्थ्यांनी 12वी सायन्स पास असलं पाहिजे. त्याचे 12वीमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी किंवा फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स हे विषय असणं आवश्यक आहे. डिप्लोमा फार्मसीला ॲडमिशन घेण्यासाठी टक्केवारीची कोणतीही अट नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं इथे CET परीक्षेची आवश्यकता नाही. म्हणजे समाजामध्ये बरीचशी मुलं त्यांच्या शालेय शिक्षणामध्ये, शालेय जीवनामध्ये जेव्हा 11वी-12वीला असतात तेव्हा CET परीक्षेचा फॉर्म भरायला विसरतात किंवा नीट परीक्षेचा फॉर्म भरायला विसरतात. आणि मग अशा विद्यार्थ्यांना जर फार्मसी क्षेत्रामध्ये एंट्री घ्यायची असेल किंवा ते फॉर्म भरायला विसरले असतील, परीक्षा दिलेली नसेल, तर डिप्लोमा फार्मसी एक महत्त्वाचं क्षेत्र आहे की जिथे CET परीक्षेची आवश्यकता नाही आहे, पण तरी ते काय करू शकतात, डिप्लोमा फार्मसीमध्ये येऊ शकतात. दुसरं फार्मसी क्षेत्रातलं महत्त्वाचं कोर्स आहे तो म्हणजे बी फार्मसी. तो बी फार्मसी म्हणजे हा 12वी सायन्स नंतरचा 4 वर्षाचा कोर्स आहे. याला आपण डिग्री फार्मसी असं सुद्धा म्हणतो. तिथे प्रवेश घेण्यासाठी 12वीच्या विद्यार्थ्याने PCB किंवा PCM या दोन्हीपैकी एक ग्रुप घेऊन 12वी सायन्स तो पास असायला पाहिजे आणि त्याने CETची परीक्षा दिलेली असायला पाहिजे. CET किंवा नीट या दोन्हीपैकी कोणतीही एक परीक्षा दिली असेल आणि त्याच्यामध्ये नॉन-झिरो स्कोअर असेल तर तो विद्यार्थी बी फार्मसीच्या म्हणजे डिग्री फार्मसीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र होतो. आणि एम फार्मसी हा तिसरा पदव्युत्तर पदवीचा भाग आहे की जो डी फार्मसी डिप्लोमा, बी फार्मसी डिग्री आणि डिग्री झाल्यानंतर पुढे 2 वर्षाचा पदव्युत्तर पदवी म्हणजे एम फार्मसी नावाचा कोर्स असतो. त्यासाठी बेसिक शैक्षणिक पात्रता ही ग्रॅज्युएशन असावी लागते. हे फार महत्त्वाचं होतं. म्हणजे अनेकांचं या बाबतीत थोडंसं कन्फ्युजन असतं की डी फार्मसी म्हणजे काय, बी फार्मसी म्हणजे काय आणि CET नेमकी कोणासाठी लागते. तर या माध्यमातून हे थोडंसं कन्फ्युजन दूर झालं असावं नक्कीच. पण आता महत्त्वाचा मुद्दा असतो तो, मी आता डी फार्मसी केलं तर मला करिअरच्या कोणत्या अपॉर्च्युनिटी आहेत, हा विद्यार्थ्यांसमोर आणि पालकांसमोर प्रश्न असतो. एक भविष्याच्या दृष्टीनं त्या विचार केला जातो. अर्थात हे सगळे व्यावसायिक जेव्हा आपण कोर्स शिकायला घेतो त्यावेळी याचा प्रामुख्यानं विचार केला जातो. तर या अपॉर्च्युनिटीज कोणकोणत्या आहेत याबद्दल काय सांगाल? बेसिकली आपण जर बघायला गेलो तर 12वी फार्मसीनंतर समाजामध्ये करिअर करण्याच्या खूप वेगवेगळ्या संधी आपल्याकडे उपलब्ध आहेत. म्हणजे बेसिकली आता डिप्लोमा फार्मसीबद्दलच जर प्रामुख्याने बोलायचं झालं तर सर्वात पहिल्यांदा विद्यार्थी स्वतःचं मेडिकल शॉप ओपन करू शकतो. म्हणजे तो एंटरप्रेन्योर होऊ शकतो. आजकालच्या समाजामध्ये नोकरी करणाऱ्यापेक्षा नोकरी देणारे व्हा हा एक मेसेज समाजामध्ये जाणं खूप गरजेचं आहे. तर स्वतः नोकरी करत बसण्यापेक्षा कुठेतरी स्वतःचा व्यवसाय उभा करायचा असेल तर तुम्ही स्वतःचं औषध दुकान करू शकता. हा सगळ्यात महत्त्वाचा एक करिअर ऑपॉर्च्युनिटीचा भाग. दुसरा, समाजामध्ये फार्मासिस्ट म्हणून जी नोकरी करता येते त्यामध्ये सुद्धा 2 प्रकार असतात. एक तर हॉस्पिटल फार्मसी म्हणून 12वी सायन्स डिप्लोमा झालेल्या किंवा फार्मसी झालेल्या विद्यार्थ्याला जॉब करता येतो हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटल फार्मासिस्ट म्हणून, किंवा समाजामध्ये जे मेडिकल शॉप्स आहेत या मेडिकल शॉपमध्ये त्याला नोकरी मिळते. त्या संकल्पनेला कम्युनिटी फार्मसी असं म्हणतात. तर हॉस्पिटल फार्मसी आणि कम्युनिटी फार्मसी इथे त्यांना फार्मासिस्ट म्हणून जॉब करण्याची संधी मिळू शकते. तिसरा महत्त्वाची संधी म्हणजे औषध निर्माण क्षेत्रामध्ये, म्हणजे जिथे औषध प्रत्यक्ष तयार केलं जातं तो फार्मास्युटिकल इंडस्ट्री सेक्टर, की या फार्मास्युटिकल इंडस्ट्री सेक्टरमध्ये तो विद्यार्थी जिथे औषध तयार करण्याची प्रक्रिया केली जाते किंवा औषध जिथे तयार केलं जातं तिथं तो जॉब करू शकतो. आता हे फार्मास्युटिकल इंडस्ट्री सेक्टर जो आहे त्या फार्मास्युटिकल इंडस्ट्री सेक्टरमध्ये सुद्धा पुन्हा उपविभाग आहेत. म्हणजे जिथे ॲक्च्युली औषधांचं प्रोडक्शन केलं जातं त्याला प्रोडक्शन डिपार्टमेंट म्हणतात किंवा प्रोडक्शन विभाग. जिथं औषधांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो की औषधाची गुणवत्ता नियंत्रण करणं. म्हणजे नुसतं औषध तयार करणं हा महत्त्वाचा भाग नाही आहे, तर गुणवत्तापूर्ण औषध तयार करणं हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे क्वालिटी मेडिसिन्स. सो क्वालिटी मेडिसिन्स तयार करण्यासाठी फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये क्वालिटी अश्युरन्स, क्वालिटी कंट्रोल असे वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतात. आणि सगळ्यात शेवटी फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये पॅकेजिंग करणं, म्हणजे औषध तयार केले तर ते आपल्यापर्यंत येताना सिंगल डोसेज युनिट फॉर्ममध्ये येतं, तर त्या औषधाचं पॅकिंग करणं आणि त्याचं मार्केटिंग करणं. कारण की मार्केटिंगसुद्धा हा फार महत्त्वाचा विषय आहे इंडस्ट्रीमध्ये.
इंडस्ट्री औषध तयार करणार बरं. आणि पेशंटपर्यंत ते पोहोचणार, ह्यामध्ये एक डिस्ट्रीब्युशन चेनचा समावेश आहे. म्हणजेच की डॉक्टर औषध लिहून देतात आणि पेशंटला औषध दुकानातून मिळतं, ह्याच्यामध्ये एक मोठा ट्रान्सपोर्ट चेन आहे. ह्याच्यामध्ये मीडिएटर म्हणून मार्केटिंग MR मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह काम करतात. जसे कंपनी नवीन औषध तयार करते, त्या कंपनी नवीन औषध तयार केलेल्याची माहिती डॉक्टरांना देणे, डॉक्टरांनी ती योग्य पद्धतीने समजून घेणे आणि पेशंटला ते प्रिस्क्राईब करणे, हा एक मार्केटिंगचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. म्हणजे बघा, फार्मास्युटिकल इंडस्ट्री त्यातलाच एक प्रकार की फार्मास्युटिकल मार्केटिंग. ओके, त्यानंतर पुढचं आहे की तुम्ही म्हणाल मग हे सगळं ऐकल्यानंतर फक्त फार्मसीमध्ये प्रायव्हेट जॉबच अवेलेबल आहे का? तर असं अजिबात नाही. तर फार्मासिस्ट हा गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये सुद्धा नोकरी करू शकतो. जसे की तो आपले गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहेत, आता आपल्याकडे सावंतवाडीमध्ये जिल्हा उपरुग्णालय आहे, प्रत्येक गावागावामध्ये रुरल हॉस्पिटल RH म्हणतो आपण त्याला, आपल्या सावंतवाडीचा SDH, गावागावामध्ये असणारा RH, आणि अत्यंत खेडेगावामध्ये PHC प्रायमरी हेल्थ केअर सेंटर, अशा सगळ्या ठिकाणी जिथं औषध वितरण केलं जातं, त्या औषध वितरण प्रणालीचा सगळ्यात महत्त्वाचा जो व्यक्ती असतो तो असतो फार्मासिस्ट. म्हणजे गव्हर्नमेंटमध्ये हेल्थ केअर सेक्टरमध्ये, गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये त्याला फार्मासिस्ट म्हणून संधी मिळू शकते. त्यानंतर हा एक गव्हर्नमेंटची नोकरीची संधी झाली. दुसरी FDA जे फूड अँड ड्रग अडल्ट्रेशन डिपार्टमेंट आहे, तिथे सुद्धा फार्मासिस्टची आवश्यकता असते. जे ड्रग इन्स्पेक्टर असतात किंवा जे फूड इन्स्पेक्टर असतात, त्यांचं बेसिक एज्युकेशन हे फार्मसी झालेलं असतं. आणि तदनंतर मग महाराष्ट्र शासनाचे किंवा भारत सरकारचे विविध उपक्रम, जसे की रेल्वेज आहे, इंडियन रेल्वेज आहे, त्यानंतर एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन, असे वेगवेगळ्या गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये सुद्धा फार्मसीसाठी नोकरीच्या संधी अवेलेबल आहेत. सगळ्यात महत्त्वाचं, डी फार्मसी झालेला प्रत्येक विद्यार्थी ह्या नोकरीचा लाभ घेऊ शकतो, त्यासाठी तो पात्र आहे. हे झालं गव्हर्नमेंट सेक्टरमधल्या नोकरीच्या संधी. आणि सगळ्यात शेवटी मला डिप्लोमा फार्मसी करून थांबायचं नाही आहे, तर मी काय करू? तर तो उच्च शिक्षण घेऊ शकतो. म्हणजे डिप्लोमा फार्मसी झाला आणि तिथे माझं शिक्षण संपलं असं अजिबात होत नाही. डी फार्मसी नंतर तो बी फार्मसीच्या डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन घेऊ शकतो. म्हणजे डिग्री फार्मसीला मधलं 1 वर्ष घ्यायची त्याला गरज नाही. ऍक्च्युली काय बघा, डी फार्मसी हा 12वी सायन्स नंतरचा 2 वर्षाचा कोर्स आहे आणि बी फार्मसी हा 12वी सायन्स नंतरचा 4 वर्षाचा कोर्स आहे. तर डी फार्मसी पास झालेला विद्यार्थी हा डिग्रीच्या सेकंड इयरच्या वर्गात डायरेक्ट प्रवेश घेऊ शकतो आणि तिथून 3 वर्ष तो पुढे डिग्री फार्मसी पूर्ण करून घेऊ शकतो. म्हणजे 4 ऐवजी त्याला 3 वर्ष तिथे अभ्यास करावा लागतो. टोटल 5 वर्ष मॅडम. हे डिप्लोमाचे 2 वर्ष आणि डिग्रीचे 3 वर्ष. डिग्री झाल्यानंतर मग तुम्ही पुढच्या याला डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन घेऊ शकतो. तिथे त्याला 3 वर्षाचा डिग्री फार्मसी करता येत. पण इथे सगळ्यात महत्वाचं, तिथे त्यावेळेला CET परीक्षा देण्याची आवश्यकता राहत नाही. जर डिप्लोमा फार्मसी करून विद्यार्थी डिग्रीला जात असेल तर तिथे CET परीक्षेची आवश्यकता नाही. डिप्लोमा फार्मसी फर्स्ट क्लासमध्ये पास झाला असेल तर त्याला डिग्री फार्मसीला आरामात ऍडमिशन मिळू शकतं, त्याला काही अडचण नाही. म्हणजे CETची कटकट एक तिथे कटकट नाही. हा सगळ्यात महत्वाचं, ज्याने CET दिली नाही आणि CET द्या किंवा CETचा फॉर्म भरायला विसरलं किंवा ते अनावधानानं राहून गेलं, अशा विद्यार्थ्यांना फार्मसीच्या प्रवाह क्षेत्रामध्ये यायचं असेल तर त्यांना डिप्लोमा फार्मसीमधून सुरुवात करायला हरकत नाही. बरोबर. आता सर तुम्ही अपॉर्च्युनिटी सांगितलात, पण आता एखादा विद्यार्थी जेव्हा 12वी होतो त्यावेळी खूप गोंधळ असतो या विद्यार्थ्यांचा आणि विद्यार्थ्यांसोबत पालकांचाही असतो. कारण पालकांना वाटत असतं की आपल्या मुलानं शिक्षण घेतल्या त्याला नोकरी मिळायला पाहिजे किंवा तो सेट व्हायला पाहिजे. आणि विद्यार्थ्यांचंही तसंच असतं की त्यांना जास्त वेळ न देता कमीत कमी कोर्स झाल्यानंतर एक साधारण आपलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ती अपॉर्च्युनिटी मिळायला हवी. पण सुरुवातच होते ती 12वी नंतर, म्हणजे तो जो गोंधळ असतो आणि त्यानंतर जे वेगवेगळ्या बाजूने माहिती मिळत असते त्यामध्ये तो कुठेतरी गुरफटतो आणि एकदा तो निर्णय चुकला की पुढच्या वाटा सुद्धा चुकत जातात. अगदी बरोबर. पण तो गोंधळ होऊ नये यासाठी विद्यार्थ्यांनी नेमकी काय काळजी घ्यावी आणि जर त्यांना डी फार्मसीमध्ये यायचं असेल तर तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन कराल? बघा मॅडम, खूप चांगला प्रश्न विचारला. म्हणजे मगापासून मी या प्रश्नाची वाट पाहत होतो असं म्हटलं तरी चालेल. कारण की बेसिकली आजचा हा कार्यक्रम फक्त 12वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आहे. ओके, तर मी सगळ्यात पहिल्यांदा पालकांना असं आवाहन करेल की आपली आवड आणि निवड पाल्यावरती लादू नका, विद्यार्थ्यावरती लादू नका. आणि विद्यार्थ्यांना सुद्धा हे लक्षात घेणं गरजेचं आहे की मी जो करिअर मार्ग निवडणार आहे, करिअरचा पाथ निवडणार आहे,
तो निवडताना त्याने सध्या काय ट्रेंड चालू आहे याचा विचार करत बसू नये. बघा मॅडम, ट्रेंड हे वर्षानुवर्ष बदलत राहतात. आज एखाद्या क्षेत्राला फार मोठी भरारी आहे तर पुढच्या वर्षी तिथे असेलच असं सांगता येत नाही. तेव्हा फार्मसीमध्ये करिअर निवडत असताना त्यांनी असं बघितलं पाहिजे की सध्याच्या ट्रेंडचा विचार न करता पुढे त्यांनी असं लक्षात ठेवलं पाहिजे की माझी आवड काय आहे, म्हणजे मला काय करायला आवडेल, विद्यार्थ्याला मला काय करायला आवडेल ह्याचा विचार त्यानं करायला पाहिजे. हे करत असताना त्यानं त्याच्या क्षमतेचा विचार केला पाहिजे. मला 11वी-12वीमध्ये मॅथ्स सोपं गेलं की बायोलॉजी सोपं गेलं हे फक्त त्या विद्यार्थ्याला माहिती आहे, ते त्या पालकांना किंवा त्याच्या शिक्षकांना ते माहिती नाही आहे. तेव्हा प्रवेश घेताना यासुद्धा गोष्टीचा विचार करा की मला 12वी नंतर मी हा जो कोर्स करणार आहे तिथे गेल्यानंतर मी ते कोर्स व्यवस्थितपणे पूर्ण करू शकेल का, म्हणजेच त्या विद्यार्थ्याची क्षमता विद्यार्थ्यानं स्वतः चेक करणं गरजेचं आहे. एखादा विद्यार्थी इंजिनिअरिंगमध्ये प्रवेशासाठी विचार करतोय आणि गणितामध्ये त्याला सरपटत पास झालेला आहे किंवा काठावरती पास झालेला आहे, अशा विद्यार्थ्यांना विचार करायला हवा की मला गणित पुढे जाऊन जमेल का, बायोलॉजी अवघड गेलं आहे तर त्यांनी ते मला पुढे जाऊन आरोग्य क्षेत्राशी काही जमेल का. तर ह्या सर्व गोष्टींचा विचार विद्यार्थी म्हणून त्यानं स्वतः केला पाहिजे. म्हणजे त्या विद्यार्थ्याची स्वतःची आवड, दुसरी त्याची क्षमता, आणि मग तिसरा सगळ्यात महत्त्वाचा हेतू राहतो की मला हे सगळं करत असताना पुढे कुठेतरी समाजासाठी काय करण्याची संधी मिळणार आहे का. म्हणजे डिग्री घेतल्यानंतर आपण शिक्षण घेतो, शिक्षण घेऊन नोकरीला लागतो, मग ह्या सर्व गोष्टींमध्ये पैसा कमावणं हे सगळ्यात मोठं साधन किंवा सगळ्यात मोठं एम असू शकत नाही. त्याच्यामध्ये समाजासाठी मला काहीतरी थोडं बहुत करता येईल का, तर ह्यासाठी फार्मसी क्षेत्र हे अत्यंत महत्त्वाचं आहे. बेसिकली फार्मासिस्ट हा डॉक्टर आणि पेशंट यांच्यामध्ये प्रत्यक्ष दुवा म्हणून काम करत असतो. म्हणजे डॉक्टरना डायरेक्टली पेशंटपर्यंत जाऊन पोचता येत नाही. त्यासाठी मग सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की डॉक्टर जे प्रिस्क्राईब करतात ते औषध त्या पेशंटला देणं, पेशंटने ते औषध कसं घ्यावं, औषध घेताना कोणती काळजी घ्यावी, औषध कशा प्रकारे घरामध्ये स्टोअर करून ठेवावं, यासाठी ह्या सर्व गोष्टींचा विचार त्यांनी करणं गरजेचं आहे. आणि मग हे सर्व आम्ही त्यांना डिप्लोमा फार्मसीच्या माध्यमातून शिकवत असतो. तर सगळ्यात महत्त्वाचं की ह्या सर्व गोष्टींचा विचार करा, आपली आवड, आपली क्षमता आणि समाजासाठी काय करण्याची ध्येय किंवा उद्दिष्ट, असं ह्या सर्व गोष्टींचा विचार करून करिअर निवडलं गेलं पाहिजे. आणि या सर्व गोष्टींचा कुठे ना कुठेतरी समावेश फार्मसीमध्ये चांगल्या पद्धतीनं करता येतो. दुसरं महत्त्वाचं, जेव्हा तुम्ही कुठली आता उच्च शिक्षणासाठी संस्था निवडणार आहात, कॉलेज निवडणार आहात, तेव्हा बेसिकली 5 गोष्टींचा विद्यार्थ्यांना आणि पालकांनी महत्त्वाचा विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा जर फार्मसीला मी शिक्षणाला ॲडमिशन घेतोय तर ॲडमिशन घेत असताना त्या पर्टिक्युलर फार्मसी कॉलेजला PCI म्हणजे जी आमची सर्वोच्च शिखर संस्था आहे त्या फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाची मान्यता आहे का, हा प्रश्न पहिल्यांदा त्यांनी स्वतःला विचारायला पाहिजे. मी ज्या कॉलेजला जाऊन ॲडमिशन घेणार आहे त्या कॉलेजला PCIची मान्यता आहे का, म्हणजे फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाची मान्यता आहे का, हा पहिला प्रश्न त्यांनी स्वतःला विचारायला पाहिजे. दुसरं, भारतामध्ये एज्युकेशन सेक्टरला गुणवत्ता देण्यासाठी किंवा त्यांना रँक देण्यासाठी NAC किंवा NBA असे महत्त्वाचे पॅरामीटर्स किंवा महत्त्वाच्या संस्था काम करत असतात की एखादी शैक्षणिक संस्था गुणवत्तापूर्ण शिक्षण देते का, आपल्या आउटकम बेस्ड एज्युकेशन देते का. तर हे निवडण्यासाठी, हे चेक करण्यासाठी भारतामध्ये NAC किंवा NBA ह्यासारख्या संस्था आहेत की जे त्या कॉलेजचं जाऊन मानांकन करतात, तिथे जाऊन त्यांचं इन्स्पेक्शन करतात आणि त्यांना NAC किंवा NBA सारखं मानांकन देतात. तर भोसले कॉलेजमध्ये NAC आणि NBA हे दोन्हीही त्यांना मानांकन त्या आपल्या कॉलेजला उपलब्ध आहेत. PCIची मान्यता आहे. तिसरं गोष्ट बघायला पाहिजे पालकांनी की तिथे अनुभवी शिक्षक वर्ग आहे का. शिक्षकच नाही आहेत, फार मोठी बिल्डिंग आहे, असं हे उपयोगाचं नाही आहे. तुम्ही कुठेही जाऊन एज्युकेशन जर घेत असाल तर तिथे योग्य शिक्षक वृंद आहे का, शिक्षकांची संख्या आहे का हे तपासा. बऱ्याच वेळेला ॲडमिशनला गेल्यानंतर शिक्षक नसतात किंवा शिक्षकच उपलब्ध नाही आहेत, असं सुद्धा होऊ शकतं. किंवा ॲडमिशन घेतल्यानंतर लक्षात येते की इथं शिक्षकच नाही आहेत. तर हा एक पॅरामीटर तपासला पाहिजे की तिथं शिक्षक आहेत का, अनुभवी शिक्षक वर्ग आहे का. म्हणजे थोडक्यात फसवणूक होऊ नये, हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. चौथी महत्त्वाची गोष्ट, त्या शिक्षकांनी बघितलं पाहिजे की फार्मसी क्षेत्र याच्यामध्ये
प्रॅक्टिकल ओरिएंटेड स्किल्स विद्यार्थ्याला शिकवले जातात. मग तो 2 वर्षाचा कोर्स असू दे किंवा 4 वर्षाचा कोर्स असू दे, प्रॅक्टिकल हा एक सगळ्यात महत्त्वाचा आस्पेक्ट फार्मसी शिक्षण क्षेत्रामध्ये आहे. तर तिथे प्रॅक्टिकल करण्यासाठी विद्यार्थ्यांना लॅब अवेलेबल आहेत का, लॅबमध्ये केमिकल्स अवेलेबल आहेत का, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रॅक्टिकलचा अनुभव दिला जातो का, ह्याची सुद्धा तपासणी करणं फार महत्त्वाचं ठरतं. कारण की लॅब नाही आहेत, प्रॅक्टिकल्स होत नाही आहेत, अशा ठिकाणी जर विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलं तर त्याला त्या शिक्षणामध्ये मिळणारे जे स्किल्स आहेत ते स्किल्स कुठेतरी त्याला मिळणार नाहीत. तर ह्या सर्व गोष्टींचा विचार त्यांनी केला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की हे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मला कुठे ट्रेनिंग मिळेल का किंवा मला प्लेसमेंट मिळेल का, हा सगळ्यात महत्त्वाचा हेतू आहे. की बाबा मला नोकरी मिळेल का. मग त्यासाठी ती जी संस्था आहे जिथे तो विद्यार्थी ॲडमिशन घेणार आहे तिथे प्लेसमेंट्स येतात का, वेगवेगळ्या कंपन्या तिथे व्हिजिट करतात का, तिथे त्यांचे कॅम्पस ड्राईव्ह होतात का, ह्या सर्व गोष्टींची तपासणी केली पाहिजे. आणि मग विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलं पाहिजे. म्हणजे बघा, बेसिकली मी पुन्हा एकदा रिवाईज करतो, फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाची मान्यता आहे का, दुसरं त्या शैक्षणिक संस्थेला गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी नॅक किंवा NBA मानांकन आहे का, तिसरं अनुभवी शिक्षक वर्ग आहे का, चौथं लॅबोरेटरीज आहेत का, लॅबोरेटरीमध्ये प्रॅक्टिकल करण्याची सुविधा उपलब्ध आहे का, आणि सगळ्यात महत्त्वाचं मी ज्या कॉलेजमध्ये शिकणार आहे तिथे माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ट्रेनिंग प्लेसमेंट विभागामार्फत प्लेसमेंट कॅम्पस ड्राईव्ह होतात का, ह्या सर्व गोष्टींचा विचार करायला पाहिजे. ह्याच्याबरोबरच आपली आवड, निवड आणि क्षमता ह्या सर्वांचा एक समुच्चय मिळून विद्यार्थ्यांना करिअर निवडायला पाहिजे किंवा कॉलेजची निवड केली पाहिजे. अगदी महत्त्वाचा मुद्दा होता आणि फार तुम्ही सविस्तराने हे सगळं समजून सांगितलं. पण याबरोबरच आता तुम्ही एक उल्लेख केला होता, तो म्हणजे कॅम्पस इंटरव्ह्यूज किंवा कॅम्पस अपॉर्च्युनिटी. आता भोसले नॉलेज सिटीमध्ये या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत किंवा त्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात, तर त्याविषयी नेमकं काय सांगाल? मला आवडेल मॅडम कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हविषयी माहिती द्यायला. बेसिकली विद्यार्थी आमच्याकडे ज्यावेळी शेवटच्या वर्षामध्ये असतो त्यावेळेला आम्ही त्यासाठी वेगवेगळे गेस्ट लेक्चर सिरीज अरेंज करतो आणि त्यातून त्यांना समाजामध्ये काही चाललेलं आहे, समाजामध्ये मी जिथे नोकरी करणार आहे त्या सेक्टरची, त्या फार्मा सेक्टरची ॲक्च्युली गरज काय आहे हे विद्यार्थ्याला लक्षात येतं. आणि मग हे कुठेतरी हे सर्व करत असताना आम्ही त्यांचं स्क्रीनिंग करतो, आम्ही त्यांच्यासाठी वेगवेगळे उपक्रम घेतो आणि त्याची आवड बघतो. एखाद्या विद्यार्थ्याला जर उच्च शिक्षण घ्यायचं आहे तर तो डिप्लोमा फार्मसीनंतर न थांबता त्यानं डिग्री फार्मसी म्हणजे B फार्मसी करावं किंवा मग पुढे जाऊन पदव्युत्तर पदवी म्हणजे M फार्मसी करावं, हे ऑप्शन त्याच्यासाठी उपलब्ध आहेत. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला उच्च शिक्षण घ्यायचं आहे तो उच्च शिक्षण घेऊ शकतो, म्हणजे तो 12वी सायन्स नंतर डिग्री फार्मसी किंवा M फार्मसीला ॲडमिशन घेऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाचं दुसरं आहे की कॅम्पसमध्ये त्याचे विद्यार्थ्याचे आपण आवडीनिवडी बघतो. त्यानंतर त्याला विषय त्याच्यामध्ये समजा एखादे विद्यार्थी आम्ही निवडले की हे विद्यार्थी आता नोकरी करायसाठी इच्छुक आहेत, मग त्यांचं वर्गीकरण केलं जातं. कसं वर्गीकरण केलं जातं तर बेसिकली तो इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी तयार आहे का किंवा फार्मसीच्या सर्व्हिस सेक्टरमध्ये काम करण्यासाठी तयार आहे का, ह्या सगळ्या गोष्टींचं स्क्रीनिंग केलं जातं आणि त्यानुसार मग त्याला नोकरीच्या संधी अवेलेबल करून दिल्या जातात. सध्या फार्मास्युटिकल इंडस्ट्रीचं जर म्हणाल तर भोसले कॉलेजमध्ये सिप्ला, ग्लेनमार्क, युनिकेम लॅबोरेटरीज, मायक्रो लॅब लॅबोरेटरीज अशा वेगवेगळे इंडस्ट्रीचे कॅम्पस इथे आतापर्यंत आपल्याकडे येऊन गेलेले आहेत आणि त्यातून वेगवेगळ्या विद्यार्थ्यांची कॅम्पससाठी निवड झालेली आहेत. आणि आमचे काही विद्यार्थी जे आज आमच्या 7-8 बॅच बाहेर पडलेले आहेत तर त्यातले काही विद्यार्थी ट्रेनिंग म्हणून जॉईन झाले आणि आज चांगल्या डेप्युटी मॅनेजरपर्यंतच्या पोस्टला सुद्धा ते गेलेले आहेत, रिसर्च क्षेत्रात गेलेले आहेत. तर हा सगळ्यात महत्त्वाचा हेतू किंवा त्यातला मुद्दा आहे. दुसरा कम्युनिटी फार्मसीचा जर विचार करायला गेला तर कम्युनिटी फार्मसीमध्ये वेलनेस फार्मसी आहे, अपोलो फार्मसी आहे किंवा वी केअर फार्मसी गोवा आहे, अँटिला हेल्थकेअर फार्मसी गोवा आहे. तर ह्या विद्यार्थ्यांना ज्यांना सर्व्हिस सेक्टरमध्ये काम करायचं आहे त्यांनासुद्धा वेगवेगळे कॅम्पस आपल्याकडे येत असतात. साधारणतः एका वर्षामध्ये 7 ते 8 वेगवेगळे कॅम्पस
ऑन कॅम्पस ड्राईव्ह आपण इथे घेतो आणि कंपनीज स्वतः प्रत्यक्ष कॅम्पसमध्ये येतात आणि कॅम्पसमधून इंटरव्ह्यू घेऊन त्या विद्यार्थ्यांची निवड केली जाते. जशी ज्याची क्षमता हां. तसा त्याला जॉब. म्हणजे थोडक्यात भोसले नॉलेज सिटीमध्ये तुम्हाला शिक्षणच दारं खुली नाही आहेत, तर नोकरीच्या जॉबच्या संधी सुद्धा सुद्धा उपलब्ध आहेत. हो. उपलब्ध आहेत. हो. पण याबरोबरच जसं आपण म्हणतो की करिअर निवड हा महत्त्वाचा फॅक्टर असतो, तसंच त्यामध्ये प्रवेश प्रक्रिया सुद्धा महत्त्वाची असते. कारण प्रवेश करताना सुद्धा वेगवेगळे गोंधळ विद्यार्थ्यांसमोर निर्माण होतात किंवा किचकट प्रक्रिया असते ही, आणि तो सुद्धा भाग कंटाळवाणा असतो खरं तर विद्यार्थी आणि पालकांसाठी सुद्धा. बरोबर. तर त्याविषयी नेमकं काय सांगाल? अगदी सुंदर प्रश्न आहे मॅडम, की विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घ्यायचं ठरवलं आता फार्मसीला, तर काय करायचं आहे. तर मी बेसिकली तुम्हाला सांगेल की फार्मसीची जी प्रवेश प्रक्रिया आहे, ती फार्मसीची प्रवेश प्रक्रिया ही महाराष्ट्र शासनामार्फत राबवली जाते. बेसिकली डिप्लोमा फार्मसीबद्दलच जर बोलायचं झालं तर डी फार्मसीची प्रवेश प्रक्रिया गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन म्हणजे DTE यांच्यामार्फत राबवली जाते. डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन DTE. ही जी प्रवेश प्रक्रिया ही संपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीनं राबवली जाते. याला आम्ही सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस म्हणजे कॅप असं म्हणतो. आता ह्या कॅपमध्ये सहभागी होताना किंवा कॅपमधून विद्यार्थ्याचा प्रवेश होताना त्याच्यासाठी 3 महत्त्वाचे टप्पे आहेत. हे टप्पे कोणते? तर जेव्हा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र DTE कडून ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची सुरुवात होते तेव्हा एक सर्क्युलर येतं आणि प्रवेश प्रक्रियेची सुरुवात होते. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे की रजिस्ट्रेशन. विद्यार्थ्याचं स्वतःचं ऑनलाईन पद्धतीनं त्यांना स्वतःचं रजिस्ट्रेशन करून घेणं. तर DTEच्या वेबसाईट थ्रू त्या विद्यार्थ्याचं ऑनलाईन पद्धतीनं रजिस्ट्रेशन केलं जातं. म्हणजे रजिस्ट्रेशन ऑफ कॅन्डिडेट, दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट फर्स्ट स्टेप ऑफ दॅट ॲडमिशन प्रोसेस. तर त्याच्यामध्ये हा पहिला प्रवेशाचा टप्पा की ऑनलाईन पद्धतीनं रजिस्ट्रेशन करून घेणं. दुसरं नावातच आहे सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस. तुम्ही महाराष्ट्राच्या कुठल्या तरी कानाकोपऱ्यात बसून संपूर्ण महाराष्ट्रात जेवढे काही फार्मसी कॉलेज आहेत तिथे तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. तर हे ॲडमिशन घेत असताना दुसरा महत्त्वाचा टप्पा आहे की सिलेक्शन ऑफ कॉलेज, म्हणजेच काय फिलिंग ऑफ ऑप्शन फॉर्म. तर तो विद्यार्थी मिनिमम 1 ऑप्शन किंवा मॅक्झिमम 300 ऑप्शन टाकून महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या कॉलेजेसची निवड तिथे करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा तिसरा टप्पा, जेव्हा ॲडमिशनचे राऊंड होतात त्या राऊंड झाल्यानंतर आपल्याला ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे तिथं जाऊन ते ॲडमिशन घेणं आणि ती ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण करणं, हे त्यातला सगळ्यात महत्त्वाचा तिसरा टप्पा आहे. म्हणजे रजिस्ट्रेशन ऑफ कॅन्डिडेट हा पहिला टप्पा, फिलिंग ऑफ ऑप्शन फॉर्म दुसरा, आणि राऊंड झाल्यानंतर कॉलेज अलॉट झाल्यानंतर त्या संस्थेत जाऊन प्रत्यक्ष संस्थेत जाऊन आपलं ॲडमिशन करून घेणं हा तिसरा टप्पा. आता ह्या सर्व प्रोसेसमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे की हे करत असताना तुम्ही ऐकल्यानंतरच तुम्हाला वाटेल की थोडं किचकट आहे, पण तसं अजिबात नाही आहे. तर फॅसिलिटेशन सेंटर नावाची, म्हणजे त्याला आपण म्हणतो सुविधा केंद्र नावाचं शासनमान्य सुविधा केंद्र आपल्याकडे उपलब्ध आहे. म्हणजे भोसले कॉलेजमध्ये फॅसिलिटेशन सेंटर उपलब्ध आहे की जिथे ॲडमिशनच्या A to Z सगळ्याच प्रोसेस 1 विंडोमध्ये केल्या जातात. म्हणजे जे फक्त विद्यार्थ्यांनी तिथे यायचं आहे आणि त्यांना प्रवेश घेण्याची इच्छा व्यक्त करायची आहे, तर त्याला A to Z सगळे ॲडमिशन प्रोसेस आपण आपल्या कॉलेजमध्ये आपल्या सुविधा केंद्राच्या माध्यमातून त्यांना ती प्रोसेस उपलब्ध करून देतो. म्हणजे पालकांची किंवा विद्यार्थ्यांची नाहक धावपळ होत नाही. कारण की सुशिक्षित पालक वर्ग कदाचित ऑनलाईनकडे वळेल आणि तो त्यांचा प्रवेश निश्चित करू शकतो. पण ज्यांचे आईवडील सुशिक्षित नाही आहेत किंवा विद्यार्थी जो कॉम्प्युटरमध्ये अनभिज्ञ आहे असा विद्यार्थी, त्याला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर भोसले कॉलेजमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. शासनमान्य सुविधा केंद्र आपल्याकडे प्रवेशाचं उपलब्ध आहे की जिथे ॲडमिशनच्या सर्व स्टेप 1 पासून स्टेप 3 पर्यंत सगळ्या प्रोसेस एकाच छताखाली एका विंडोमध्ये कंप्लीट केल्या जातात. बरोबर. म्हणजे जी अनावश्यक धावपळ असते ती विद्यार्थ्यांची या माध्यमातून थांबते. कारण प्रत्येक वेळी आपण बघतो की जेव्हा ॲडमिशन्स ओपन होतात आणि प्रवेश घ्यायचं सुरू होतं तेव्हा हा गोंधळ बऱ्याचदा आपल्याला दिसून येतो. आता वेगवेगळे आपण भाग किंवा त्यातले पैलू आपण समजून घेतले फार्मसीमधले, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण कुठलाही कोर्स निवडला की त्याची एक सुरक्षितता महत्त्वाची असते आणि त्याचं भविष्यसुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. तर फार्मसीचं फ्युचर नेमकं काय आहे आणि त्याची सुरक्षितता नेमकी केवढी आहे?
हा खूप मला माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे की उच्च शिक्षण घेतलं, आज नोकरी मिळाली, पण रिसेशन आलं आणि माझी नोकरी गेली. हा समाजामधला सगळ्यात महत्त्वाचा आता समाजापुढे असलेला प्रश्नचिन्ह आहे. म्हणजे तुम्ही बऱ्याच वेळेला न्यूजपेपरच्या माध्यमातून ऐकलं असेल की बऱ्याच कॉर्पोरेट सेक्टरमधनं एका रातोरात लाखो लोकांच्या नोकऱ्या जातात. एक मेल येतो, यू हॅव बीन टर्मिनेटेड, आणि लोकांच्या नोकऱ्या जातात. कोरोनात आपण हे जास्त अनुभवलेलं आहे. तर ह्यासाठी फार्मसी क्षेत्र एक अपवाद आहे, हे मी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा सांगू इच्छितो. आता तुम्ही म्हणाल की कसं सर? तर बघा मॅडम, फार्मसी याला आम्ही नेहमी काय म्हणतो की एव्हरग्रीन सेक्टर आहे. आता तुम्ही म्हणाल की कसं काय? तर मला सांगायला खूप आनंद वाटेल की भारत देश हा गेल्या 20 वर्षांच्या मागं जर भारत देशाचा विचार केला तर 20-25 वर्षाच्या मागं आपण भारत देशात औषधं आयात करायचो आणि महत्त्वाच्या औषधांसाठी आपण परदेशावरती किंवा वेगवेगळ्या बाहेरच्या देशांवरती अवलंबून असायचो की त्या आपल्याला औषध पाठवतील आणि आपण ते औषध घेऊ आणि देऊ, म्हणजे आपण औषधांची आयात करायचो. रिसेंटली गेल्या 20 वर्षांमध्ये हे चित्र खूप बदललेलं आहे आणि आज घडीला अत्यंत अभिमानानं मला सांगावं असं वाटेल की भारत हा सर्वात जास्त निर्यातक्षम देश आहे, औषधांचा निर्यातक्षम देश आहे. म्हणजे भारतातून सर्वात जास्त औषधांची निर्यात केली जाते. याच्यामध्ये गेल्या 2-3 महिन्यापूर्वींचीच एक सुंदर अजून याच्यामध्ये ॲडिशन मी तुम्हाला करेल की भारत हा वॅक्सिन सेक्टरमध्ये सुद्धा आता काय झालेलं आहे, स्वावलंबी झालेला आहे. म्हणजे जे अँटीबायोटिकचे वॅक्सिन्स असतात किंवा वॅक्सिन्स जिथे निर्मिती केली, लसींची निर्मिती जिथे केली जाते, त्या बाबतीत सुद्धा आपण काय झालेलं आहे, स्वयंपूर्ण झालेलं आहे. बघा, जगाची लोकसंख्या नेहमी वाढतच आहे, भारताची तर वाढतच आहे, पण त्याप्रमाणे जगाची लोकसंख्या वाढतच आहे. आणि आपल्या सध्याच्या आहार पद्धती आणि आपण त्याला म्हणू की चलनवलन ह्याच्यामुळं भारत देशांमध्ये किंवा जगामध्ये वेगवेगळे आजार नेहमी वाढतच चाललेले आहे. जसं आता की डायबिटीस आहे, हायपरटेन्शन आहे, असे खूप सारे आजार आपल्याला सांगता येतील की ज्या आजारांचा समावेश, हे आजाराचे पेशंट वाढतच चाललेले आहे. म्हणजेच काय, जसं लोकसंख्या वाढते तसं आजारांचं प्रमाण वाढते आणि त्या वेगवेगळ्या आजारांसाठी लागणाऱ्या औषधांची मागणीसुद्धा काय होत आहे, दिवसेंदिवस खूप वाढत आहे. म्हणजेच एका शब्दात सांगायचं झालं तर हेल्थकेअर सेक्टरची फार मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मग जर हेल्थकेअर सेक्टर वाढते तर काय म्हणू आपण त्याला, बाय डिफॉल्ट तिथे फार्मासिस्ट औषध निर्मितीसाठी लागणार आहे किंवा ह्या फार्मसीच्या चेनमध्ये कुठे ना कुठेतरी त्याचा समावेश लागणारच आहे. त्या फार्मासिस्टचा समावेश तिथं असणं गरजेचं आहे. तर फार्मासिस्ट म्हणून मुलांना नेहमीच एव्हरग्रीन सेक्टर काममध्ये त्यांना काम करता येईल. तिथे कधीच जॉबची कमी नव्हती, अजूनही नाही आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं जॉब मिळेल हे झालं एक. मग जॉब टिकेल का? जसं मगाशी म्हटले की रात्रीतून नोकरी जाते, तसं फार्मसीमध्ये होत नाही, सौदैवानं होत नाही. कारण की फार्मसी क्षेत्रामध्ये जसं औषधांची डिमांड वाढते तसं नोकरीच्या संधी वाढतच आहेत, पण स्टॅबिलिटी सुद्धा खूप चांगली आहे. म्हणजे तिथे काम करणाऱ्या लोकांना सुरुवात तो प्रोडक्शन ट्रेनीपासून काम करेल किंवा फार्मासिस्ट म्हणून काम करेल आणि तिथून पुढे त्याचे करिअर वाढत जाते. इंडस्ट्रीमध्ये असेल तर ट्रेनीपासून मॅनेजरपर्यंत जाईल, फार्मासिस्टपासून स्टोअर मॅनेजरपर्यंत जाईल. असे एक स्टॅबिलिटी देणारं, वर्षानुवर्ष नोकरी टिकवून ठेवण्यासाठी देणारं एक क्षेत्र म्हणजे फार्मसी क्षेत्र आहे. तिसरं, आता हे भारत देशापुरतं मर्यादित राहिलेलं नाही, तर फार्मसी केल्यानंतर देशविदेशात सुद्धा नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. तुम्ही बाहेरच्या देशामध्ये जाऊन आपलं पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे कंप्लीट करू शकता आणि तिथे जाऊन फार्मसीमध्ये चांगल्या प्रकारे नोकरी मिळू शकते आपल्याला. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आजकाल आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये फार्मसी क्षेत्रात मुलींचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. हे सांगण्याआधी मी अजून एक गोष्ट अधोरेखित करू इच्छितो की महाराष्ट्र शासनानं गेल्या 2 वर्षापासून मुलींच्यासाठी फार्मसीचं शिक्षण किंवा तंत्रशिक्षण म्हणू आपण त्याला, व्यावसायिक अभ्यासक्रम, हे टोटली शिक्षण काय केलेलं आहे, फ्री ऑफ कॉस्ट केलेलं आहे. ओके, सो त्यामुळं जे विद्यार्थिनी कुठल्याही तंत्रशिक्षणाच्या त्या कोर्सला ॲडमिशन घेईल तिथे त्यांना ते फ्रीमध्ये शिक्षण उपलब्ध
आहे. फ्रीमध्ये त्यांना ट्युशन फी तिथे वेगवेगळं आहे, बाकी डेव्हलपमेंट फी वगैरे हे त्यांच्या गोष्टी तिथे कराव्या लागतात. ऍडमिशन फी ॲडमिशन फी नव्हे, त्या नाही. कोर्सची फी, हां, त्या हां. कोर्सची फी म्हणजे त्या कोर्ससाठी समजा 80,000 किंवा 90,000 फी आहे, तर त्यातली हां. ट्युशन फी गव्हर्नमेंटने सगळी काय केलेली आहे, माफ केलेली आहे. त्यामुळे गेल्या 2 वर्षापासून महाराष्ट्रात मुली ह्या गोष्टींचा फक्त महाराष्ट्रात नाही, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात याचा लाभ घेतच आहेत. हां. आणि भोसले कॉलेजमध्ये या सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती अवेलेबल आहेत. हां. त्यामुळे एखाद्या मुलीला डिप्लोमा फार्मसीला ॲडमिशन घ्यायचं आहे तर फ्रीमध्ये त्यांचं शिक्षण घेऊ शकते ती, त्याला काही अडचण म्हणजे नाही. पैशांअभावी जेव्हा आपण ऍडमिशन शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ अजिबात विद्यार्थ्यावर येत नाही. हा महाराष्ट्र शासनाचा सुंदर उपक्रम आहे की याच्यामध्ये विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण फ्री केलेलं आहे. आणि त्यामुळे मुलींची संख्या वाढलेली आहे आणि फार्मसी हे मुलींसाठी अत्यंत सुरक्षित क्षेत्र मानलं जातं. त्यांना फक्त डे ड्युटी असतात, कुठेही गेलं तर डे ड्युटी असतात, डे ड्युटीमध्येच मुलींना नोकरी करण्याची संधी उपलब्ध आहे. त्यामुळं फार्मसीकडे मुलींचा ओढा दिवसेंदिवस वाढतच आहे आणि अत्यंत सुरक्षित क्षेत्र म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. सगळ्यात शेवटी मला हे सगळं काहीच जमत नाही आहे किंवा मला दुसऱ्याकडे नोकरी करायची नाही आहे, असा जर कोणाचा माइंडसेट असेल किंवा असा जर कोणी विद्यार्थी विचार करत असेल की मी सर कुठेही नोकरी करणार नाही, मी नोकरी करणारा होणार नाही, नोकरी देणारा होणार, तर यासाठी सगळ्यात शेवटचा की एंटरप्रिनरशिप तो करू शकतो, स्वतःचा व्यवसाय उभा करू शकतो. मग ते औषध दुकान असेल किंवा औषध निर्माण कंपनी असेल, ह्या सर्व कुठेही त्याला अडचण येणार नाही. जर त्याच्याकडे फार्मसीचं लायसन असेल तर फार्मसीचं दुकानच टाकेल किंवा फार्मास्युटिकल इंडस्ट्रीसुद्धा तो स्वतःची उभी करू शकतो, म्हणजे नोकरी देणारा होऊ शकतो. तर एवढ्या सगळ्या अशा लार्ज ऑपॉर्च्युनिटीज, संधीज आपल्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. जसं तुम्ही म्हटलत की एव्हरग्रीन हे क्षेत्र आहे आणि त्याचा फायदा जसं मुलांना आहे तसंच तो मुलींना सुद्धा आहे. म्हणजे अगदी प्रवेश घेण्यापासून ते त्यानंतर सुरक्षितता जी आपण म्हणतो ती फार महत्त्वाची असते. आता आपण आपल्या मुलाखतीच्या शेवटच्या भागाकडे येऊया. अर्थात तुम्ही फार महत्त्वाचे मुद्दे सगळे कव्हर केलेलाच आहात, पण तरीही जेव्हा 12वी होते विद्यार्थ्यांची किंवा करिअर म्हणून आपण फार्मसी निवडू असं जेव्हा विद्यार्थी ठरवतात आणि ते या क्षेत्राकडे वळणार आहेत किंवा वळू इच्छितात, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? सगळ्यात महत्त्वाचं मी सांगेल मॅडम की 12वी नंतर ही त्यांच्या आयुष्यातली एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे की आता इथून पुढे ते व्यावसायिक शिक्षणाकडे जाणार आहेत. म्हणजे आम्ही त्याला असं म्हणतो की टेक्निकल एज्युकेशनकडे जाणार आहेत. तर टेक्निकल एज्युकेशनची सुरुवात करत असताना जी शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेणार आहे त्या शैक्षणिक संस्थेचा योग्य निवड करणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, योग्य संस्था निवडा, जिथे तुम्हाला शिक्षणाची चांगली संधी उपलब्ध होईल. संस्था निवडताना कोणकोणत्या गोष्टींचा विचार करायचा हे मी याच्या आधीच्या प्रश्नामध्ये सांगितलेलंच आहे. त्यांच्या मान्यता, तिथे ट्रेनिंग प्लेसमेंट आहे का, ह्या सर्व गोष्टींचा विचार मगाच्या प्रश्नामध्ये येऊन गेलेला आहे. तर ह्या सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर संस्था निवडा आणि संस्था निवडल्यानंतर किंवा शिक्षणाचे ते करिअर ऑपॉर्च्युनिटी निवडल्यानंतर मला ह्याच्यामध्ये यशस्वी करिअर करता येईल का हे फार पाहणं गरजेचं आहे. आणि यशस्वी करिअर करत असताना मी मोठा होईल, मी डिग्री मिळवेल, मी पोस्ट ग्रॅज्युएशन मिळवेल आणि भल्या मोठ्या पगाराची नोकरी करेल, ह्यासोबतच मला माझ्या समाजासाठी काय करता येईल का ह्याचा सुद्धा कुठेतरी जरासा विचार करणं गरजेचं आहे. आणि फार्मसी क्षेत्र हे ह्यासाठी खूप सुंदर क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये त्याला स्वतःचा विकास करताच येतो, पण समाजासाठी सुद्धा तो व्यक्ती काम करू शकतो. फार्मसी म्हटलं की 24/7 ओके, फार्मसीच्या जे विद्यार्थी आहेत किंवा फार्मसी क्षेत्रामध्ये काम करणारे व्यक्ती आहेत त्यांच्या अंगावरती पांढऱ्या रंगाचं ॲप्रन दिलेलं आहे. ते कशासाठी दिलेलं आहे? व्हॉट इट इंडिकेट्स दॅट पर्सन इज डायरेक्टली गोइंग टू बी अटॅच विथ हेल्थकेअर सेक्टर. त्या हेल्थकेअर सेक्टरमधला एक अत्यंत महत्त्वाचा दुवा म्हणून फार्मासिस्ट काम करत असतो. तर ज्याला नोकरी तरी मिळवायचीच आहे, उत्तम करिअर करायचं आहे, पण त्याचबरोबर मला कुठेतरी माझ्या समाजाशी थोडंसं माझं देणं द्यायचं आहे, समाजासाठी मला काहीतरी करायचं आहे, अशा आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांनी फार्मसीची नक्की निवड करावी. मी पुन्हा आपल्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की आजचा हा सेशन डिप्लोमा फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही अरेंज केलेला होता. तर जो विद्यार्थी 12वीच्या परीक्षा दिलेली आहे, पास झालेला आहे, पण CET परीक्षा द्यायची विसरलेला आहे किंवा नीटच्या परीक्षेचा फॉर्म भरायचा विसरला आहे, तो परीक्षा देऊ शकलेला नाही आहे, अशा विद्यार्थ्यांनी
अत्यंत जास्त विचार न करता लवकरात लवकर डिप्लोमा फार्मसीला ॲडमिशन घेऊन त्यांचा प्रवेश निश्चित करावा. नक्कीच. सरांनी आता जसं सांगितलं आपल्याला, वेगवेगळे मुद्दे त्यांनी या निमित्तानं मांडले. म्हणजे फार्मसी क्षेत्र किती मोठं आहे याची व्याप्ती सरांनी उलगडून सांगितली, अगदी कमी शब्दात, अगदी सविस्तरपणाने. म्हणजे ॲडमिशन तुम्ही कशी घ्यायची आहे, त्यानंतर तुम्ही तुमची करिअर कशी निवडायची आहे आणि त्यानंतर जॉब अपॉर्च्युनिटीज काय आहेत, याचा सगळा सारांश सरांनी आपल्यासमोर ठेवलेला आहे. त्यामुळे जर तुम्ही ही इंटरव्ह्यू पाहत असाल तर तुमच्या समोरचा जो गोंधळ आहे की फार्मसी क्षेत्र मी का निवडू, त्याचं उत्तर तुम्हाला इंटरव्ह्यूच्या माध्यमातून मिळणार आहे. आणि याबरोबरच सरांनी जसं सांगितलं की हे एव्हरग्रीन क्षेत्र आहे, कधीही न संपणारं आहे. जसं ते व्यावसायिक क्षेत्र आहे, तसंच जर तुम्हाला समाजसेवेची आवड करायची इच्छा असेल, तुम्हाला समाजासाठी तुम्ही देणं लागता हा जर विचार तुमच्या डोक्यात असेल तर फार्मसी क्षेत्राकडे नक्की वळा, असं सुद्धा आवाहन सरांनी केलं आहे. तर आपल्यासोबत होते आजच्या या विशेष भागामध्ये, ते म्हणजे भोसले नॉलेज सिटीचे सत्यजित साठे सर. अगदी फार महत्त्वपूर्ण त्यांनी माहिती आपल्याला या माध्यमातून दिली. सर, त्यासाठी आपले मनपूर्वक आभार आणि तुमच्यासुद्धा पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा या माध्यमातून. धन्यवाद. तर आपण पाहत होता 10वी झाली, 12वी झाली, आता पुढे काय, या विशेष भागामध्ये आज आपण इथंच थांबणार आहोत. पण उद्या एका वेगळ्या विषयासह वेगळ्या शिक्षण तज्ज्ञांसह आपण भेटणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण साद लाईव्ह. धन्यवाद.